हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. आपण उद्या येणाऱ्या एकादशीची कामदा एकादशी या एकादशीच्या निमित्तानं त्या एकादशीचं महत्त्व आणि त्याचं काय महात्म्य आहे असं जे आपण जे निरूपण करतो त्याच्यामधील हा एक भाग आहे कामदा एकादशीच्या निमित्तानं. आणि एकादशीच्या महत्त्वानिमित्त जे संत तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिलेले आहेत त्याच्यात बरेच काही असे अभंग आहे की त्याचं एकादशीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर 2050 क्रमांकाचा संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधील एक अभंग आहे आणि त्या अभंगाचं आपण थोडंसं अर्थ काय ते बघू गाथ्यानुसार. तर तो अभंग असा आहे. 15 दिवसा एक एकादशी कारे न करशी व्रतसार. 15 दिवसातून एक एकादशी ती त्याचं व्रत का करत नाही. कारे न करशी व्रतसार काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मिशी धनी घेशी. सोहित कारण मानवेल जन हरिकथा पूजन वैष्णवांचे. थोडे तुझे घरी होतो उजगरे देवळाशी कारे मरशी जाता. तुका म्हणे कारे सुकुमार झालाशी काय जाबदेशी यमदूता. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संपूर्ण मानवजातीला त्याचं कल्याण कशात आहेत आणि कोणतं व्रत केल्यानंतर त्याचं फळ काय मिळतं तसं या एकादशीचं जे अनन्यसाधारण असं जे महत्त्व सर्व साधू संतांनी लिहून ठेवलेले आहेत. त्यातले त्यात तुकाराम महाराजांनी याच्यावर विशेषताने जास्त प्रकाश टाकलेला आहे. तर या 15 दिवसाचं महिन्यातून 15 दिवसाला जी एकादशी येते एक शुद्ध पक्षातले एक कृष्ण पक्षातले. तर ते एकादशीचं महत्त्व कसं आहे तर दर 15 दिवसाने येणारी एक एकादशी हे सर्व व्रताचे सार आहेत. हे 15 दिवसाला जी एकादशी ते सर्व व्रतांचे सार आहेत. हे महान व्रत तू का बरे करीत नाहीस. जर कधी उपवास केला तर फराळाचे पदार्थ खावायस मिळतील म्हणून तो समाधानी राहतो. परंतु एक दिवस उपवास घडला तर तुझा काय जीव जाणार आहे का. ज्या दिवशी तू हरिकथेचे श्रवण करशील वैष्णवाचे पूजन करशील तर तुझे हित होईल आणि लोकही तुला मानतील. घरच्या कामासाठी तू अनेक जागरणं करतोस पण देवळात जाऊन हरिकीर्तनासाठी जागरण केलेस तर तुला काय मृत्यू येईल काय. घरच्या कामासाठी तू अनेक जागरणं करतोस पण देवळात जाऊन हरिकीर्तनासाठी जागरण केलेस तर तुला काय मृत्यू येईल काय. तुकाराम महाराज म्हणतात हरिभक्ती करताना तू एवढा नाजूक का बरे झाला आहेस. ज्यावेळी यम तुला काय पुण्य केले म्हणून विचारतील तेव्हा तू काय बरं उत्तर देशील. तर अशा प्रकारे ह्या 15 दिवसाला महिन्यातून ज्या 2 एकादशी येतात त्या ते दोन्ही व्रत केले पाहिजेत. आणि आता जी येणारी ही एकादश कामदा नावाची एकादशी आहेत आणि ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते. आणि हे एकादशीचं काय महत्त्व आहे. या एकादशीला कामदा एकादशी असं का नाव पडलं आणि त्या एकादशी मागे जी आख्यायिका जी घडलेली आहेत ती आख्यायिका धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारल्यात आणि भगवान श्रीकृष्णानं त्या एकादशीच्या मागे काय गुढ आहे ते गुढ विस्तारानं सांगितलं. तर ते आपण थोडक्यात बघू. धर्मराज युधिष्ठिराने विचारलं हे वासुदेव आपणास नमस्कार असो. प्रभू चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये कोणती एकादशी येते व तिचा विधी कसा आहे तो मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन एकाग्रचित्त होऊन ही प्राचीन कथा ऐक.
जी महर्षी वशिष्ठाने दिलीप राजाला सांगितली होती. दिलीप राजाने विचारले, महाराज कृपा करून मला सांगावे की चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते. दिलीप राजाने हे जेव्हा महर्षी वशिष्ठाने दिलीप राजाला सांगितले होते, महर्षी वशिष्ठ जे होते त्यांनी दिलीप राजाला सांगितले की दिलीप राजा ज्याचा मुलगा भरत, आणि ह्या भरताच्या नावावरून आपल्या अखंड हिंदुस्थानाला जे भारत असं नाव पडलेलं आहे, तर हा दिलीप राजाचा मुलगा. हे असे रघुवंश, ही जी भगवान श्रीरामाची जी वंशावळ आहे त्याच्यामध्ये हे दिलीप राजा महान राजा होऊन गेला. आणि या दिलीप राजाला महर्षी वशिष्ठाने जी कथा सांगितली तीच भगवान श्रीकृष्ण आता युधिष्ठिरला सांगत आहेत. महर्षी वशिष्ठ म्हणाले, राजन, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात कामदा एकादशी येते. ती परमपुण्यदायी असून पापरूपी इंधनासाठी तर ती वनव्यासारखी आहेत. तर चैत्र महिन्यात शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते त्याला कामदा एकादश म्हणतात, आणि ती संपूर्ण पापाचा नाश करणारी आहेत. तिचं उदाहरण भगवंतानं असं दिलं का ती एखाद्या वनवा लागला जसं सगळं जंगलाचे खाक होते तशी ती संपूर्ण पापाचा नाश करते. अशी ही एकादशी परम पुण्यदायी आहेत असं भगवंतानं सांगितलं. तर त्याच्यामागं जी आख्यायिका ती अशी घडलेली अशी का प्राचीन काळातील गोष्ट आहेत. नागपूर नामक एका सुंदर नगरीमध्ये नगरात अनेक सुवर्ण महल होते. त्या नगरात पुंडरीक आणि इतर महाभयंकर नाग राहत होते. हे जे असं सुंदर नगर होतं, या त्या नगरामध्ये अनेक सुवर्ण महल होते, आणि त्या नगरात पुंडरीक आणि इतर महाभयंकर नाग राहत असत. पुंडरीक नामक नाग त्या नगरीचा राजा होता, आणि गंधर्व, किन्नर व अप्सरासुद्धा तिथे राहत होत्या. त्या अप्सरामध्ये ललिता नावाची अप्सरा अत्यंत लावण्य होती. तिच्याबरोबर ललित नावाचा गंधर्वही राहत होता. ललित नावाची अप्सरा आणि ललिता नावाची अप्सरा आणि ललित नावाचा गंधर्व, असं हे दोन गंधर्व त्या नागाच्या पुंडरीक नामाच्या त्या राजाच्या नगरीमध्ये राहत होते. तर तिच्याबरोबर ललित नावाचा गंधर्व होता. त्या दोघा पती पत्नीचे जीवन काम विकाराने अत्यंत ग्रस्त होते. तर ललित आणि ललिता अत्यंत लावण्य होती. तिच्याबरोबर ललित नावाचा गंधर्व होता. त्या दोघा पती पत्नी जीवन कामविकाराने अत्यंत ग्रस्त होते. ललिताच्या हृदयात सदैव पतीचीच मूर्ती घर करून होती, आणि ललिताच्या हृदयात रूपवती ललिताने घर केले होते. एके दिवशी नागराज पुंडरीक राज दरबारात मनोरंजनाचा आनंद लुटीत होता. जेव्हा तो राजा पुंडरीक राज दरबारात मनोरंजनाचा आनंद लुटीत होता तेव्हा तो ललित गात होता, परंतु त्याच्याबरोबर त्याची जी आवडती ललिता जी होती ती नव्हती. तेव्हा गाता गाता त्याला त्या ललिताची आठवण आली, म्हणून त्याच्या नृत्याची गती थांबली व जीभ अडखळू लागली. नागामध्ये श्रेष्ठ कर्कोटला ललिताची दिशा समजली. त्याने पुंडरीकाला ललिताच्या नृत्य गायनातील त्रुटी सांगितली. नागामध्ये जो कर्कोट नावाचा राजा होता, त्या कर्कोट नावाचा जो नाग होता त्यानं त्या ललिताला ललित जो गंधर्व होता नर, त्याला सांगितलं का तो नाचता तुझा आला ताल चुकत आहेत, तर तू तिकडं लक्ष दे. तर त्या नृत्य गाण्यात त्रुटी सांगितली. कर्कोटने सांगताच आणि हे जेव्हा कर्कोट सांगत होता तेव्हा ते पुंडरीक राजानं ऐकलं, आणि त्याला मात्र खूप राग आला का हा ललित नावाचा गंधर्व त्याच्या पत्नीच्या वियोगामुळे हा चुकीचा नाचत आहेत, लयबद्ध नाचत नाहीत. म्हणून त्याने कामशक्त ललिताला शाप दिला, दुर्बुद्धी, माझ्यासमोर गात असूनही तू पत्नीच्या मोहात फसलास, जा तू राक्षस होशील. असा त्या ललित नावाच्या राक्षसाला पुंडरीक नावाच्या नागाचा जो राजा होता त्या शाप दिला. आणि पुंडरीकाचे डोळे क्रोधाने लालबुंद, त्याने कामासक्त ललितला शाप दिला, दुर्बुद्धी, माझ्यासमोर गात असून तू पत्नीच्या मोहात फसलास, जा तू राक्षस होशील. नागराज पुंडरीकाने असा म्हणतात ललित राक्षस झाला. विक्रळ मुख, भयंकर डोळे आणि रूप पाहताच भीती वाटावी असा राक्षस होऊन तो कर्माची फळे भोगू लागला. ललिता आपल्या पतीचे असे भयंकर रूप पाहून खूप चिंतित झाली. ती अतिशय दुःखी कष्टी होऊन विचार करू लागली की मी काय करू, कोठे जाऊ, माझे पती पाप कर्मामुळे कष्ट भोगत आहेत. ती रडत घनदाट जंगलात पतीच्या मागेमाग फिरू लागली. जंगलात तिला एक सुंदर आश्रम दिसला. तेथे एक मुनी निवांत बसले होते. कोणत्याही प्राण्याशी त्यांचे वैर नव्हते. ललिता लगबगीने तेथे गेली आणि त्यांना नमस्कार केला. त्यांच्यासमोर उभी राहिली. मुनी खूप दयाळू होती. तिला दुःखी पाहून त्याने विचारले, शुभांगिनी, तू कोण आहेस, कुठून आलीस, मला खरे खरे सांग. ललिता म्हणाली, महामुनी, मी वीर धनवा नामक गंधर्वाची मुलगी आहे. माझे नाव ललिता आहे. माझे पती पाप कर्मामुळे राक्षस झाले आहेत.
त्यांची अशी दशा पाहून मी खूप चिंतित झालेत. ब्रह्मांडदेव, अशा वेळी मी काय केलं पाहिजे, ज्या पुण्यकर्मामुळे माझे पती राक्षस योनीतून मुक्त होतील, कृपा करून असा उपदेश मला सांगावा, असं ललिताने त्या मुनींना प्रश्न विचारला. तर ऋषी म्हणाले, सौभाग्यवती, आता चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील कामदा एकादशी येते. ती सर्व पापांचे हरण करणारी उत्तम एकादशी आहे. तू तिचे विधिवत व्रत कर आणि व्रताचे पुण्य तुझ्या पतीला अर्पण कर. तू आपल्या पुण्यफळाचे दान करता तो शापमुक्त होईल. तर त्या मुनींनी त्याला ते व्रत सांगितलं. आज जी एकादशी येते ती एकादशीचं महत्त्व, जी कामदा एकादश आहेत, तर ते एकादशीचं तू विधिवत व्रत कर आणि ते एकादशीचं जे व्रताचं जे पुण्य होईल त्या पुण्याचं तू त्या तुझ्या पतीसाठी त्याचं दान कर. मग आपल्या पुण्यफळाच्या दान करताच तिचे विधिवत व्रत कर आणि व्रताचे पुण्य तुझ्या पतीला अर्पण कर. तू आपल्या पुण्यफळाचे दान करता तो शापमुक्त होईल. राजन मुनीचे वचन ऐकून ललिता आनंदित झाली. तिने एकादशीचा उपवास करून द्वादशीला त्या ब्रह्मर्षीजवळच श्री वासुदेवच्या प्रतिमेसमोर आपल्या पतीच्या उद्धारासाठी प्रार्थना केली. मी केलेल्या कामदा एकादशी व्रताच्या पुण्यप्रभावाने माझ्या पतीचा राक्षस भाव दूर होवो. महर्षी वशिष्ठ म्हणतात, ललिताने असे म्हणताच ललितचे पाप नष्ट झाले. तो राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा दिव्य देहधारी गंधर्व बनला. त्या दोघांनाही कामदा एकादशीचं पुण्यप्रभावाने पूर्वीपेक्षा अधिक सुंदर रूप लाभलेत. ते विमानात बसून आपल्या गंधर्व लोकी गेलेत. नृपश्रेष्ठ, म्हणूनच ही एकादशी प्रयत्नपूर्वक केली पाहिजे. मी लोकांच्या हितासाठी तुमच्यासमोर एकादशी व्रताचं वर्णन केलं. कामदा एकादशी ब्रह्महत्येसारख्या महापापाचा व पिशाचत्वासारखा दोषांचाही नाश करणारी आहे. राजन, या महात्म्याचे पठण व श्रवण याने वाजपेयी यज्ञाचे फळ लाभते. अशा प्रकारे कामदा एकादशीची जी कथा आहे ती महर्षी वशिष्ठाने दिलीप राजाला सांगितली आणि तीच कथा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिर राजाला सांगितली का कामदा एकादशीचं जसं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ह्या 15 दिवसातून जे दोन्ही एकादशी येतात त्या दोन्ही एकादशीचं हे वैष्णवांचं व्रत आहेत. प्रत्येक वैष्णवाला वार करायला हे दोन्ही एकादश धरावंच लागतात. आणि ते एकादशाचं जे पुण्यफळ आहेत ते ह्या एकादशी विष्णूचे आहेत. म्हणजे भगवान विष्णूचं सहिष्णुतानं सर्व जगात जसा भरलेला आहे तसा तो प्रत्येकाच्या अंतःकरणातही वास करतो. आणि त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक वैष्णवाने एकादशीचं व्रत हे करावं लागतं. आणि त्या एकादशीच्या पुण्यानं संपूर्ण ब्रह्मांडामधील असलेल्या जीवजंतूंनाही सुद्धा त्याचा फायदा होतो. अशा प्रकारे हे जे व्रत आहेत हे अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे आणि हे प्रत्येकाने हे व्रत केलं पाहिजेत असं हे शास्त्रानं सांगितलेलं आहे. एकादशीला अन्नग्रहण केलं नाही पाहिजेत. अन्नग्रहणाला दोष लागतो त्या दिवशी, एकादशीच्या दिवशी. आणि याला 2 संक्षिप्त अर्थ आहेत. एकादश म्हणजे 10 इंद्रिय आणि 11वा मन, हे सर्व एका रेषेमध्ये आणून अनन्य भावाने सद्गुरूचं नामस्मरण करून आपण त्या नामामध्ये लय झालं पाहिजेत. अशा प्रकारे त्या दोन्हींचाही संयुक्त असा अर्थ आहे. आणि दोन्ही अर्थाकडं आपल्याला जाण्यासाठी एकादशीच्या व्रताचे पुण्याची गरज असते. आणि ते व्रत हे आपण वैष्णवांना पहिल्यापासून तर मरेपर्यंत शेवटपर्यंत केलं पाहिजेत. अशा प्रकारे एकादशी व्रताचा महात्म्य आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तरी आपण याचा लाभ घ्यावा. जय हरी, जय हरी, जय हरी.